पेट्रोलचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय। आमदार आणि खासदारांनी सुद्धा सायकल, रिक्षा आणि दुचाकीवर आता फिरावं अशी प्रतिक्रिया ठाणेकरांनी दिली आहे। तसंच इंधन भरावंच लागणार आहे, त्यावर आता काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी सुद्धा ठाणेकर करतायत। तर तिथल्या पेट्रोल पंपावरून याचा आढावा घेतलाय शुभम कोळी यांनी। सध्या मी आहे ठाण्यातील एका पेट्रोल पंपावरती आणि अनेक दुचाकी स्वार पेट्रोल भरण्याकरता आले। माझ्यासोबत काही दुचाकी स्वार तुला काय सांगाल, राज्यात सलग तिसऱ्यांदा जो आहे तो 15 दिवसात इंधनाचे दर वाढले, किती फटका बसतोय सर्वसामान्य तुमच्या खिशाला? भरपूर बसतोय आणि डेलीचं नाही म्हटलं तरी 200-300 रुपयाचं पेट्रोल जात आहे। काय नाही, आमचे चाललेत पैसे, बाकी कोणते पैसे चालले नाहीयेत। तो फक्त पैसे दर वाढवा, पेट्रोल वाढवा, फक्त पैसे द्या। हेच आहे की काय, तुम्ही सांभाळून वगैरे सोडून द्या विषय, नका काय करू, मग आम्ही आमचं बघू काय करायचं पुढे। आता पेट्रोल भरणारच नाही, असं जाऊन दे पेट्रोल। मग तुम्ही तुमच्या मोठ्या मोठ्या गाडीत पेट्रोल भरा आणि मग तुम्हाला समजेल की किती जातात पैसे लोकांच्या गरिबांचे। त्याला सांगा तुम्ही घोडा घ्या, तुम्ही सायकल घ्या, बघा कसं वाटतं रस्त्यावर चालवताना, तेव्हा समजेल की काय त्रास होतो लोकांना। तुम्ही फक्त एसी मध्ये बसता, बस भर पेट्रोल भर डिझेल, तेवढंच चालू आहे, बाकी काय नाही, गरिबांचे हाल चालू आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।